आणि सर्वांना विनंती आहे, अण्णाभाऊ साठे यांचे वंशज आहेत, यांचं भाषण परतूर नगरीमध्ये जोरदार झालं पाहिजे. पाऊस आला तरी महिलांनी उभा राहावा अशी विनंती करतो. पाऊस जाऊ नका, सर्वांना सगळेजण जागा नसतो. अजिबात जायचं नाही पाऊस आला तरी. आणि मी तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ अजिबात घेणार नाही. मला त्या सगळ्या जाणीवर ज्या महामानवांनी तुम्हाला गुलामीच्या जोखंडातून मुक्त केलं आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला, अशा सर्व राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना मी नतमस्तक होतो. आपापसातला कालवा बंद करा. भूमिका फार महत्वाची आणि या भूमिका शासनापर्यंत पोहोचवायच्या. मागवाड्यातली ही सभा नाही, या सभेकडं महाराष्ट्राचं लक्ष आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या विरोधकांचं तर भयंकर लक्ष आहे. त्यामुळे या सभेतून या महाराष्ट्राच्या शासनानं एक धसका घेतला पाहिजे की मागाचं आरक्षण तात्काळ लागू करायला लागतंय. हा धसका महाराष्ट्र शासनाला घेतला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही पावसाला भिवू नका. या विचारमंचावर अत्यंत महत्वाची माणसं या विचारमंचावर, आणि सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये या सामाजिक चळवळीला मोठं करण्यासाठी योगदान दिले. सगळ्यांची नावं मी यासाठी घेत नाही की वेळ खूप झालेला आहे, महिला आहेत आणि लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. पण आपल्या या आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीतला अत्यंत बुद्धिजीवी आणि प्रामाणिक माणूस जो पाठीमागच्या खुर्चीवर बसलाय असे माननीय गणपत भिसे साहेबांच्यावर भ्याड हल्ला झालाय, त्या भडव्यांचा मी जाहीर असा निषेध करतो की या हल्ल्याला आम्ही भीत नाही. आम्ही अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे असे घुसलेत की सगळ्यांची तरादरा फाटली. मान साधे सुधे नाही, किसे फाटलेले आहेत, पैसे नाही, पण मोर्चे सगळ्या महाराष्ट्रामध्ये असतील असे मोर्चे, प्रस्थापितांचे पैसे घालून केलेले मोर्चे आणि मातंगाचे पैसे खिशात नसून असलेले मोर्चे, हा फरक तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी आल्यावर फार समाधान वाटतं. ही सगळी मुलं पाहताना मला खूप मनापासून समाधान वाटतं की मी ज्या जात समूहात जन्मलोय त्या माझ्या जात समूहामध्ये असली माणसं आहेत. आणि यांच्यासाठी आमचा काय, आमच्या पूर्ण पिढीचा जरी जीव गेला तरी मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे. फक्त बांधवांना लक्षात घ्या की ही लढाई थांबू द्यायची नाही. कदाचित गणपत भिसेंच्यावर हल्ला होऊ शकतो, कदाचित राजेश घोड यांच्यावर हल्ला होऊ शकतो, कदाचित विष्णू भाऊवर हल्ला होऊ शकतो. ही माणसं मरू शकतात, पण हा वर्गीकरणाचा विचार तुम्हाला जिवंत ठेवायचा आहे. मी सुद्धा करू शकतो हा वर्गीकरणाचा विचार जिवंत ठेवायचा. 59 जातींच्या, म्हणजे सगळ्यात सोपं सांगतो मी, म्हणजे फार गफलत केलेली आहे तुमच्या आमच्याबद्दल, फेक नरेटिव्ह सेट केलेला आहे. संविधान नावाच्या बापाची, लक्षात घ्या, संविधान नावाच्या बापाची आरक्षण नावाची जमीन 59 जातीत वाटा एवढीच आपली मागणी, याच्या पलीकडे दुसरी कुठलीही मागणी नसताना तुम्हाला ज्या पद्धतीने हिनवलं जाते ना, ते हिनवणं माझं डोक्यात नाही. तुम्हाला जे कोतराज म्हणून हिनवलं जातं ना, ते हिनवणं माझ्या हृदयात बसलं. आणि माझ्या डोक्यामध्ये एवढा संताप आलाय की उठसूट माझ्या डोक्यात वर्गीकरण झालं पाहिजे याच्या पद्धतीने. त्या विष्णू भाऊला रंगावरून हिनवलं कुठून आलं? हिनवलं एखाद्या व्यक्तीला रंगावरून हिनवलं हे कुठून आले बरं सांगा? हिनवणाऱ्याची अवलाद 12 बापाची असू शकते बांधवांनो, लक्षात घ्या. तेव्हा शाहू महाराजांनी त्यांच्या संस्कारामध्ये आरक्षणाची संकल्पना लागू केली आणि शाहू महाराजांच्या, आमच्या बापाच्या हे लक्षात आलं की आरक्षण दिल्याशिवाय काही वर्ग सुधारणार नाही. आणि म्हणून त्यांनी लंगड्या घोड्याचं आणि तगड्या घोड्याचं उदाहरण दिलं.
लक्षात घ्या, मला काय सांगायचं ही जी तुम्ही आम्हाला विरोध करणारी अवलादाची कोण आहे ते सांगते, ते लक्षात घ्या की शाहू महाराजांनी 50% आरक्षण दिलं आणि सांगितलं की कमजोर घोडे आहेत, गरीब घोडे आहेत आणि हे फार हताश लोक आहेत, गरीब लोक आहेत आणि यांना आरक्षणाची ही तरतूद आपण आपल्या संस्थांमध्ये लागू केली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मोठ्या मनाचा हा राजा त्यांनी तुमच्या आमच्यासाठी आरक्षण लागू केलं. तेव्हा ज्या अवलादींनी शाहू महाराजांना विरोध केला आणि म्हणले शाहू महाराज या सगळ्या आडाणी अज्ञानी गबाळी लोकांना तुम्ही आरक्षण देऊन या संस्थानाचं काही वाटोळ करताय का, असं ते जे म्हणले त्यांची अवलाद म्हणजे ते जे म्हणणारे होते ते लोक आणि आता या वर्गीकरणाला जे विरोध करतायत ही अवलाद त्या बापाचे असं आमच्या सगळ्यांच्या समोर लक्षात आलेलं आहे. आपल्यामध्ये बांधवांना लक्षात घ्या की आपल्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची प्रगती होताना दिसत नाही. आरक्षण आहे, संविधानाने सगळ्याला दिले, 13% आरक्षण आहे, 59 जाती आहेत आणि या 59 जातींची जर तुम्ही यादी वाचली, जर ही नावं तुम्ही बघितली तर यातली अशी काही नावं आहे की जाती सुद्धा मला माहिती आहे. जेव्हा मी या वर्गीकरणाचा अभ्यास करायला लागलो त्या जाती सगळ्या वाचल्या, त्या मला नंतर ही माणसं कुठे आहेत, या माणसांचं आरक्षण कोण खाते बांधवलं. आणि म्हणून आम्हाला प्रगत जात आणि अप्रगत जात यासाठी सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूने आहे, या राज्याचं शासन आपल्या बाजूने आहे. असं असताना सुद्धा जसं गणपत भिसे साहेबांनी सांगितलं की 12% आपली काय म्हणलं तुम्ही 12% आपण सेट झालोय म्हणतोय गणपत भिसे साहेब. मी तर सांगतो 12 फीट झाले, 12 फीट झाले म्हणले होते. मी सांगतो तुम्हाला की आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय लागू झालेला आहे, फक्त GR निघायचं बाकी आहे आणि त्याची तारीख 1 ऑगस्ट आहे. आणि 1 ऑगस्ट वर्गीकरण झालं नाही तर आपल्याला 1 लाख लोकांना मुंबईला जायचं. लक्षात घ्या, 1 लाख लोकांना आणि 1 लाख लोक 60 लाख 70 लाख 80 लाख मागातले 1 लाख लोक मुंबईला सहज येऊ शकतात. प्रत्येकानं भाकरी बांधायचे 2 दिवसाच्या भाकरी बांधायचे आणि कसं बस जाण्या येण्याचं पैसे जमा करायचंय आणि मुंबईला यायचंय. त्या दिवशी तुम्हाला सांगतो जर आपण आरक्षण वर्गीकरणासाठी 1 लाख लोक जर मुंबईत जमलो दिसत आहेत राजेश भाऊ कैलास दादा, तर तुम्हाला सांगतो की त्या दिवशी GR निघेल असा मला 100% विश्वास आहे. फक्त आपण 1 ऑगस्ट या अण्णाभाऊच्या अत्यंत महत्वाच्या आणि अत्यंत पुण्य अशा दिवसाची वाट बघायची. मी जास्त वेळ घेत नाही, पाऊस सुरू झालाय, पण मी शेवटचं एवढं सांगतो कारण मला ज्या माझ्या हृदयाला लागलेल्या गोष्टी आहेत त्या सांगतो की पोतराजाला हिणवणारी माणसं तुम्ही ओळखा. तुमच्या आमच्या मध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीचा अवमान करणारी माणसं घुसलेले, हजारो पेडवर्कर राजेश घोडेंना, विष्णू भाऊला, मला, संजू बाबाला बदनाम करण्यासाठी तयार झालेले आहे. आणि यापासून तुम्ही सगळेजण सावध व्हा. तुमच्या भावना भडकवण्याचा मोठा प्रयत्न आहे. अण्णाभाऊला डायरेक्ट शिवी दिली जाते, अण्णाभाऊ लहुजींना डायरेक्ट शिवी दिली जाते. यापासून सावध राहा. हा अतिशय मोठं षडयंत्र आहे की तुम्ही भडकले पाहिजे आणि तुम्ही डायरेक्ट काहीतरी बाबासाहेबांच्यावर बोलले पाहिजे. असा मोठा प्रयत्न चालू आहे. हे षडयंत्र आहे. आपल्यामध्ये सुद्धा काही फेक अकाउंट घुसलेले आहे. माझं तरुणांना आव्हान आहे, भडकू नका, त्याला सावधगिरीने उत्तर द्या. तो चेक करा नेमका कोण आहे, सावधगिरीने उत्तर द्या. मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. फक्त पोतराज आणि हलगीवाल्याला जे हिलवलं जाते, पोतराज आणि हलगीवाल्याला जे हिलवलं जाते, मी या ठिकाणी सांगतो की मोठा भाऊ म्हणून या 59 जातीचा मोठा भाऊ म्हणून तुम्ही जे आजपर्यंत सामाजिक शैक्षणिक आर्थिक जे फायदे घेतले त्या फायद्यातून तुम्ही या पोतराजाला घडू द्यायचं नव्हतं. तर त्याला पोतराज होताना तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की तुमच्यामुळे आमच्यामध्ये पोतराज झाला. आणि आता मी तुम्हाला सांगतो की पोतराज जो आहे तो व्यवस्थेने आणि परिस्थितीने झालाय, त्याच्यावरती वेळ आलेली आहे.
आणि तुम्ही जर त्याला पोतराज म्हणून हिरवत असाल तर मी सांगतो की ज्याला पोतराला जरी आरक्षण मिळालं नाही तरी या पोतराजाचं पोरग कलेक्टर डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. तुम्ही पोतराजाला हिनवलंय, आमच्या कार्डामध्ये भिडले, आम्हाला खूप राग आले, भयंकर राग आले. हलगीवाला मी सांगतो शेवटचा आहे, हलगीवाला हा युद्धामध्ये हलगी वाजवत होता. महानायक फकीरा कुणी वाचली? अण्णाभाऊंची फकीरा किती जणांनी वाचली? सगळ्यांनी वाचलेले. जेव्हा भेडसगावचा खजिना लुटला त्या खजिना लुटताना फकीरानं माणसं झोपलेली आहेत, अंधार पडलेले आहेत, असा कुठलाही गैरफायदा घेतला नाही. फकीरानं हलगी वाजवली आणि गाव जागा केला आणि सांगितलं की खजिना लुटाय आलोय, तुमच्यात हिंमत असेल तर आम्हाला अडवून दाखवा आणि मगच खजिना लुटला. आपल्याला महानायक फकीराचे आपण सगळे अवलाद आहोत. आता काही लोकांनी, माझ्यातल्या खूप कमी लोक आहेत ज्या बांधवांनी हलगी घेतली आणि पोट भरायसाठी जर ते वाजवत असले तर हे तुमचं अपयश आहे. आंबेडकर वादाचं अपयश आहे. हे आंबेडकर वादाचं अपयश आहे, म्हणजे बाबासाहेबांचं मोठा भाऊ म्हणून घेणाऱ्याचं अपयश आहे. आता काय झालंय की आम्ही जर कोणाच्या विरोधामध्ये बोललो तर ते खोटाचं पसरवत आहेत की हे बाबासाहेबांच्या विरोधामध्ये बोलले. राजेश भाऊंना निळा काढून टाकायला सांगताय. राजेश भाऊंना मी पण सांगतो, जर काढण्याची वेळ आली तर किती वाईट आहे. अशी सगळी शब्द थांबवा आणि आपण सगळ्यांनी एकमेकाची काळजी घ्यायची, एकमेकाला सपोर्ट करायचं, एकमेकाच्या विरोधातली द्वेष भावना बाजूला ठेवूया आणि या शासनानं तात्काळ वर्गीकरण केलं पाहिजे. आपल्या लोकांच्या हिताचं, आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य घडण्यासाठी तुम्हाला खूप लढायचंय. लढाई अजून संपलेली नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. जास्त वेळ मी घेत नाही. आयोजकांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. एक घोषणा द्यायचे, जोरात द्यायचे बरं का भाऊ. 30 तारखेचा शेलोचं आयोजन, 30 तारखेचं 30 तारखेला सेलूला जा. घोषणा द्यायचे, घोषणा. मी म्हणेल आरक्षणाचं झालंय का, तुम्ही म्हणायचं आमच्यापर्यंत आलेलं नाही. या आरक्षणाचं झालंय काय? आरक्षणाचं झालंय काय? आरक्षण उपवर्गीकरण, आरक्षण उपवर्गीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, लहुजी साळवेंचा. धन्यवाद. सप्रेम जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय भारत. मी एक घोषणा देणार आहे. एक मिनिट ऐकून घ्या. आरक्षण आमच्या हक्काचं, तुम्ही म्हणायचं दिलंय आमच्या बापानं. वाह. आणि घोषणा काय देईल? आरक्षण आमच्या हक्काचं, तुम्ही म्हणायचं दिलंय आमच्या बापानं. अरे आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं. अरे कोण म्हणतोय देणारा? कोण म्हणतोय देणारा? आरक्षण आमच्या हक्काचं. धन्यवाद. भाऊ 30 तारखेचं 30 तारखेचं या ठिकाणी सन्माननीय एसडीओ साहेबांचे प्रतिनिधी या मंचावर उपस्थित आहेत. आपल्या सर्वांची न्याय हक्काची मागणी ते सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे